आत्ताची ताजी बातमी. लाडकी बहीण योजना ही केवायसी करणे आवश्यक, नाहीतर पैसे मिळणार नाही. लवकरात लवकर केवायसी करा, अन्यथा पैसे तुमचे बंद होणार आहे. असणार आहे. येत्या 2 महिन्यात लाडक्या बहिणींना ई-केवायसी करावी लागेल, अशी माहिती महिला आणि बाल कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. हे ई-केवायसी कसं असेल पाहूयात. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी बहिणींना ई-केवायसी बंधनकारक. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता लाभार्थी महिलांना ई-केवायसी बंधनकारक असणार आहे. येत्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी कशी पूर्ण करायची पाहूयात. https://ladkibaheen.maharashtra.gov.in/ या वेबसाईट वरती जावं लागेल. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पर्यायावर क्लिक करा. ई-केवायसी साठी लाभार्थी आधार क्रमांक नोंदवावा लागेल. यानंतर कॅप्चा कोड नोंदवा. नंतर आधार प्रमाणीकरणासाठी क्लिक करा. सहमती दर्शवण्यासाठी पर्यायावर क्लिक करा. ई-केवायसी पूर्ण केलेल्या लाडक्या बहिणींना मिळणार लाभ. दरम्यान लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलं होतं. त्याची मुदत काल 31 डिसेंबरपर्यंत होती. लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थी वगळण्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडून ई-केवायसी बंधनकारक करण्यात आले होते. खरं तर नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी मुदत होती, मात्र लाखो महिलांची ई-केवायसी न झाल्याने ही मुदत वाढवण्यात आली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ पसंत आलेला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोरच्या व्हिडिओची वाट पहा. मी तुम्हाला नवीन अपडेट देणारच आहे केवायसी बद्दल.